पूर्ण विदर्भात आम्ही जवळजवळ म्हणजे 40 सीटाचा जवळजवळ आम्ही लढणार आहोत। सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्ही वेगळ्या विदर्भात मानतो। काँग्रेस पक्षाशी सुद्धा आम्ही चर्चेत आहोत, कारण त्यांनाही आता पर्याय नाही। भारतीय जनता पार्टीचं मोठं मार्केट झालेलं आहे, 80% त्यांनी मार्केट कव्हर केलेलं आहे। विधानसभेत त्यांच्या जागा जास्त आहे। मुख्य गोष्ट म्हणजे आमचा मेन मॅनिफेस्टोमध्ये सर्वात प्रथम मुद्दा वेगळा विदर्भ आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि राज्यामध्ये 2 डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी निवडणूक होणार आहे आणि 31 जानेवारीपूर्वी आपण बघितलं की महानगरपालिकेकरता निवडणुका या संपन्न होणार आहेत। 31 जानेवारीपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आटपायच्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघितलं की जे पक्ष आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्यांनी आपली तयारी सुरू केलेली आहे। आपले उमेदवार जे आहेत त्यांची चाचपणी सुरू झालेली आहे आणि प्रचार प्रसार आणि अजेंडा या सर्व मुद्द्यांवर राजकीय पक्ष जे आहेत तयारीला लागलेले आहेत। आपण आज अशाच राजकीय पक्षासोबत बोलणार आहोत, लोकांसोबत बोलणार आहोत। विदर्भवादी ज्यांना म्हटलं जातं, विदर्भाचे मुद्दे घेऊन अनेक वेळा आपण त्यांची आंदोलनं बघितलेली आहे। विदर्भाचा मुद्दा घेऊन ते लढत असतात। आता ते देखील या निवडणुकीत उतरत आहेत। जय विदर्भ पार्टी ही निवडणुकीत उतरते आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि काय नेमका त्यांचा कशा प्रकारचं त्यांचं नियोजन असणार आहे या निवडणुकांना घेऊन। सर्वप्रथम मला सांगा की आपण नेहमी बघितलं की प्रत्येक विदर्भातल्या समस्येला घेऊन आपण रस्त्यावर उतरलेले आहात। काय सांगाल आता निवडणुकीच्या तयारीला लागताय? स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावं ही एकमात्र भूमिका घेऊन जय विदर्भ पार्टी आजपर्यंत विदर्भ राज्य आंदोलन समितीसोबत आंदोलन करीत होती, परंतु आता प्रथमच 3 वर्षात हे जय विदर्भ पार्टीची स्थापना झाली आणि पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या। या अगोदर आम्ही लोकसभेच्या निवडणुका लढल्या, तिथेही आम्ही 4 कॅन्डिडेट उतरवले होते। विधानसभेमध्ये 7 कॅन्डिडेट उतरवले होते आणि आता यंदा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्ण विदर्भातच आम्हाला लढायचं आहे, कारण आमचा मुद्दा विदर्भाचा असल्यामुळे। आणि यावेळेस आम्ही जनतेचे जे स्थानिक प्रश्न आहे त्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून आम्ही हे सगळ्या निवडणुका लढणार आहोत, कारण विदर्भ राज्य झाला तर त्यांचा फायदा होणारच। विदर्भाचा मुद्दा तर आहेच, पण रोजगाराचा असो, शिक्षणाचा असो, मलवाहिनीचा प्रश्न असेल, साफ पाण्याचा प्रश्न असेल आणि सोबत युवकांना जो रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीचे अजून पैसे मिळाले नाही त्यांना चांगला जीवनयापन व्हावं, ह्या सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहोत आणि एकंदरीत पूर्ण विदर्भात आम्ही जवळजवळ म्हणजे 40 सीटाचा जवळजवळ आम्ही लढणार आहोत आणि त्यात आम्ही कुठे कुठे नगराध्यक्ष पदासाठी जे आमच्यासोबतचे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या जागा सोडल्या। कुठे आमचा उमेदवार देण्यासाठी आहे तर आम्ही तिथे देऊन राहिलो, परंतु समविचारी पक्षासोबत आम्ही सगळे हे लढून यावेळेस विदर्भवाद्यांना बळकट कसा करायचा आणि विदर्भ राज्य 2027पर्यंत मिळवण्याचा आमचा जो दृष्टिकोन आहे त्याला पुरेपूर आम्ही समोर जाणार आहोत। बिलकुल, आपण ज्याप्रमाणे आता सांगितलं की विदर्भच्या मुद्दा हा तुमचा प्रमुख मुद्दा राहणार आहे आणि त्यासोबतच अन्य जे मुद्दे आहेत त्याला घेऊन देखील तुम्ही लढतायत। समविचारी जे पक्ष असतील त्यांच्यासोबत तुम्ही युती करणार आहात। नेमक्या कुठे कुठे आत्तापर्यंत उमेदवारांची चाचपणी झालेली आहे? किती जागांवर तुम्ही विदर्भात लढणार आहात या निवडणुका? लोकशाहीचं पर्व आहे, लोकशाहीमध्ये इलेक्शन्स जरुरी असतात आणि प्रसिद्धीच्या विदर्भाच्या मुद्द्यावर अनेक लोक आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना एकच मुद्दा म्हणतो की तुम्ही विदर्भाच्या मुद्द्यावर आमच्याबरोबर या, बाकीचे मुद्दे दुय्यम आहेत। वेगळा विदर्भ झाला तर सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्ही वेगळ्या विदर्भात मानतो आणि यावेळी रिपब्लिकन पक्षाशी आमची चर्चा झाली आहे, ते आमच्याबरोबर यायला तयार आहे। काही ठिकाणी आणखीन काही लोकांशी चर्चा झालेली आहे आणि इव्हन काँग्रेस पक्षाशी सुद्धा आम्ही चर्चेत आहोत, कारण त्यांनाही आता पर्याय नाही। भारतीय जनता पार्टीचं मोठं मार्केट झालेलं आहे, 80% त्यांनी मार्केट कव्हर केलेलं आहे। विधानसभेत त्यांच्या जागा जास्त आहे, त्यामुळे आम्हाला पण काँग्रेससुद्धा अप्रोच होण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी आमची युती झाली आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की राजुरामध्ये चटप साहेबांनी युती केलेली आहे ऑलरेडी, काँग्रेसची त्यांची उमेदवार आहे, तर त्याच धर्तीवर आम्ही पण बाकी जिल्ह्यामध्ये काम करू आणि
ह्या मुद्द्यावर लोकांना पुढे, कारण आमची प्रक्रिया फक्त इलेक्शन लढलं नाही, काही लोक याच्यातनं नेता होतात आमच्याबरोबर राहिल्यामुळे. ज्याला मुख्य पक्ष जेव्हा तिकीटं देत नाही, जागा देत नाही, तर ही लढाई धनाढ्य वर्सेस गरीब अशी आम्ही ती धरतो. आणि त्या लढाईत जे कोणी आमच्याबरोबर यायला तयार आहेत आणि अनेक लोकांशी चर्चा चालू आहे, अनेक वर्षापासून काम करतात. अरुण भाऊ अनेक वर्ष आहेत, मुकेश भाऊ पण त्या मुद्द्यावर, आम्ही धोटे साहेबांबरोबरही होतो. तर त्या सगळ्या गोष्टी नक्कीच, ज्याप्रमाणे आत्ता सांगितलं आपण की काँग्रेस देखील आपल्यासोबत यायला तयार आहे, आपली एका ठिकाणी युती झाली आहे. त्याचप्रमाणे राजुरा सोडलं तर आणखीन किती ठिकाणी तुमची म्हणजे युतीसाठी बोलणी चालू आहे म्हणजे काँग्रेससोबत, आणि कुठे कुठे तुम्ही आतापर्यंत उमेदवार उभे केलेले आहेत किंवा चाचपणी झालेली आहे की उमेदवार ठरला आहे की इथे हा उमेदवार द्यायचा आहे? हा आमचा लोकशाहीचा पक्ष आहे, त्यामुळे जे पक्षाचे पदाधिकारी आहे ते सगळे मिळून जी काही भूमिका ठरेल ती तुम्हाला पुढच्या मीटिंगमध्ये किंवा पुढच्या याच्यात आम्ही प्रकाशित करू. आणि आज जी स्थिती आहे ते थोडं संभ्रमाचं वातावरण आहे. आणि आम्हाला एवढं निश्चित सांगू शकतो की काँग्रेससुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आमच्या युतीत यायची शक्यता आहे, ती आम्हाला नाकारता येत नाही. नक्कीच. आणखीन असे किती प्रस्थापित पक्ष आहेत जे तुमच्यासोबत युती करायला तयार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता, आणि काय नियोजन झालेलं आहे आत्तापर्यंत? आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लागलेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे आपण जनतेचा रोष बघतो आहे, EVM असेल, वोट चोरीचा मुद्दा असेल, कशा प्रकारचा अनुभव येतोय? मी अरुण केदार, अध्यक्ष राष्ट्रीय जय विदर्भ पार्टी. आम्ही गेल्या 2 निवडणुका लढलो, लोकसभा आणि विधानसभा. त्यात आम्हाला साधारण मतं मिळाले. आता पैशाचं राजकारण असल्यामुळे आमच्याजवळ जे गरीब लोक, ज्यांच्याजवळ पैसा नसतो, ते लोक आमच्याकडे अप्रोच होऊन राहिले. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आमचा मॅनिफेस्टोमध्ये सर्वात प्रथम मुद्दा वेगळा विदर्भ आहे आणि वेगळ्या विदर्भ राज्यासाठीच आम्ही लढणार आहोत. एकीकडे आमची समिती आहे, आंदोलन समिती, तिथून आम्ही आंदोलनं करत असतो आणि बॅलेट पेपर मजबूत करायसाठी जय विदर्भ पार्टीतून आमचे उमेदवार लढतील. यामध्ये एकच आहे की जे लोक इथे येतील आणि निवडणुका लढतील त्यांना आमचं एकच मत आहे, इथल्या लोकल प्रॉब्लेम जे असतील ते घेऊन येतील. मोठे मुद्दे तर शेतकऱ्यांचे आहे, बेरोजगारांचे आहे, विद्यार्थ्यांचे आहे. प्रत्येक प्रश्न खेडे ओसाळलेले आहे, खेड्यातले लोक शहरात येऊन राहिले. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर एकमेव असेल स्थान, आमच्यासोबत शेतकरी संघटनाही आहे आणि शेतकरी संघटनेत तर मी 20 वर्षापासून होतो आणि आता नवीन अध्यक्ष आलेले आहे. तर अशा याच्यामध्ये आम्हाला ही निवडणूक लढायची आहे. आणि दोन्ही पक्षाचं, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाची शक्ती जनतेने पाहिलेली आहे. त्याच्यामुळे जनतेला नवीन काही पाहायचं नाही. पण नवीन जर जनतेने करून दाखवलं तर नक्कीच आपलं दिल्लीसारखं यश मिळू शकतो. जशी शीला दीक्षित काँग्रेसच्या होत्या आणि भाजपची तिथे सत्ता होती, या दोघांनाही पलटून तिथे आम आदमी पार्टीची सत्ता आली, कमी खर्चात कमी पैशात. तसं वातावरण इथे दिसते आहे. कारण की विदर्भासाठी लोकांना ची पुष्कळ इच्छा आहे, पण विदर्भ झाला पाहिजे याकरता ते लढत आहे. म्हणून आम्ही याच्यातूनही आमचा कार्यकर्ता मजबूत होईल. नवीन कार्यकर्ता नेता बनण्याच्या इच्छुकतेत राहतील. नवीन कार्यकर्त्यांनाही पुढचा मार्ग दिसेल. नाही तर तेच ते कार्यकर्ते राहतात, त्यांचे वडील, त्यांचे पोरं, त्यांच्या बायका, अशा प्रकारचे वातावरण झालेलं आहे. ते संपण्यास मदत होईल. नक्कीच. ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की पिढीजात जे लोक येत आहेत तो इथे प्रकार नसणार आहे आणि नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी देता आहेत. ज्याप्रमाणे शेतकरी संघटना देखील आपल्यासोबत आहे. अशा वेळेस आपण बघतो की शहरातील समस्यांना घेऊन तुम्ही अनेक मोर्चे केलेले आहेत. आता ग्रामीण भागातील कुठल्या समस्यांना घेऊन तुम्ही जात आहे नागरिकांसमोर? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, हा एकमेव उद्देश आहे. शेतकऱ्याच्या मालाला जास्त नाही, रास्त भाव जर दिला, उत्पादन खर्चाच्या आधारित जर भाव दिला त्यांना, तर तो शेतकरी बँकेत कर्ज काढायला जाणार नाही. तो त्या बँकेत पैसे डिपॉझिट करायला जाईल. पण जे सत्ताधारी लोक आहे त्यांना वाटतं की हे नेहमी कर्ज काढत गेले पाहिजे आणि आमच्या पाळ्याजवळ येऊन लोटांगण घातलं पाहिजे. मग पुन्हा तीच सिस्टीम, कर्ज माफ करा. आणि ते कर्ज माफ करा म्हणजे त्यांच्या धान्याला भाव नसल्यामुळे कर्ज माफ होते. तर आमचा पहिला मुद्दा राहील
का शेतकऱ्याच्या धान्याला भाव मिळाला पाहिजे. दुसरा मुद्दा राहील शेतकऱ्यांचे जे पोरं पलायन करतात इकडे तिकडे, त्यांना तिथेच उद्योग दिला जाईल. नाशिक, ठाणे, पुणे, हैदराबाद इथे लोक चालले, म्हातारे लोक गावात राहतात आणि आज गावाची स्थिती ग्रामीणची खूपच चिंताजनक आहे. आणि हे जे नेता लोक प्रस्थापित नेते आहेत हे त्या परिस्थितीला कारणीभूत आहे, पण जनतेला अजून कळून नाही राहिलं याचं आम्हालाही दुःख आहे. नक्कीच नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, 2 डिसेंबरला होणार आहे नगरपंचायत नगर परिषदा. तुम्ही पूर्ण विदर्भामध्ये आपले कॅन्डिडेट जे आहेत ते उतरवत आहेत. नगर परिषदेसाठी कुठे कुठे कॅन्डिडेट दिले आहेत आणि किती जागांवर लढत आहे? आम्ही विदर्भात जवळजवळ आम्ही आज जवळजवळ 7 नगर परिषदेला उमेदवार देण्याची पूर्ण प्रयास करत आहोत. नागपूर जिल्ह्यात 7 तालुक्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेलाही आम्ही उमेदवार देतो. आणि एकंदरीत पूर्ण विदर्भ आणि नागपूर जिल्हा अगर बघितला तर 40च्या जवळजवळ आमच्या सीटा राहणार आहे. आणि त्यात ह्या सगळ्या स्थानिक मुद्दे राहून आपण हे करणार आहोत. आणि त्यात स्मार्ट प्रीपेड मीटरचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात आम्ही उचललेला आहे. तर त्या मुद्द्याला घेऊन जनतेपुढे जाऊ आणि जनतेला आता सांगू का बा तुम्ही हे प्रस्थापित पक्षांना हद्दपार करा. नक्कीच. किती उमेदवारांची चाचपणी झाली आहे नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी आणि कोणासोबत युती झाली आहे का? युतीसाठी आता बोलणं सुरू आहे. RPIच्या गुटासोबत आमचा खोब्रागडे गुट आहे, त्यांच्यासोबत आता चर्चा झालेली आहे. इवन बच्चू कडूचे जे प्रहार संघटना आहे ते सुद्धा आपल्यासोबत आता चर्चेला यायला तयार आहे. आणि आणखी दुसरे पक्ष आहेत ते सोबत यायला तयार आहे. त्यांची कदाचित आता जसा राष्ट्रवादीचा एक शरदचंद्र SP जो ग्रुप आहे राष्ट्रवादीचा, तो सुद्धा आमच्याशी चर्चा करण्यासाठी आता त्यांनी मन बनवलेलं आहे. आता पुढे चर्चा होईल आणि मग त्यातून आपण काही मार्ग काढू. आणि आम्ही आता एक 20च्या वरता आम्ही 20च्या जवळजवळ आम्ही उमेदवाराची चाचपणी केलेली आहे. आणि लवकरच ते डिसाईड होईल आणि 17 तारखेला त्यांचा फॉर्म क्लिअर होऊन सगळे आता उमेदवार कामाला लागणार आहे. तर आपण बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेग आलेला आहे. पक्ष जे आहेत राजकीय पक्ष आपल्या पक्ष बांधणीला त्यांनी सुरुवात केलेली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे. 2 डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी राज्यामध्ये निवडणुका होऊ घातल्या आणि 31 जानेवारीपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका या संपन्न होणार आहेत. त्यासाठी जय विदर्भ पार्टी ही मैदानात उतरलेली आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.